Good morning, students. Today we are looking a next new lesson from our environmental studies part 1 standard 4, that is about our body parts. Look inside. A lesson is included to give information about body parts, that is lesson number 11, a look inside the body. आपण आपल्या वेगवेगळे बॉडी पार्ट्स कोणते आहेत, आपल्या बॉडीच्या इनर साइडला आतल्या बाजूने कोणते आहेत, एक्सटर्नल साइडला कोणते आहेत, ऑल दिस इन्फॉर्मेशन, व्हॉट इज देअर फंक्शन, हाऊ दे आर सिच्युएटेड इन द बॉडी, वेगवेगळे ऑर्गन कोणकोणत्या पोझिशनला बॉडीमध्ये आहेत, त्यांचं वर्किंग काय आहे, ऑल दीज थिंग्स वी हॅव टू स्टडी इन दिस व्हिडिओ. अ लुक इनसाइड द बॉडी. वी नो वी हॅव मेनी डिफरंट टास्क टू डू. We use a certain specific parts of body to them. आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळी घरामध्ये कामं करत असतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी आपले बॉडीचे पार्ट्स वेगवेगळे यूज करतो. फॉर एक्झाम्पल टू सी, जर आपल्याला बघायचं असेल, पाहायचं असेल तर व्हॉट वी आर युझिंग अवर आईज. फॉर वॉकिंग वी यूज अवर लेग्स. आपण वॉक करायचं असेल तर कशाने करतो, लेगच्या मध्ये. हिअरिंग, ऐकायचं असेल तर इयर यूज करतो. आणि रायटिंग साठी हँड. सो ऑल दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी दॅट वी आर युझिंग टू डू अ डिफरंट वर्क. त्यामुळे आपण बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स आहेत जे आपण वेगवेगळं काम करण्यासाठी यूज करतो. सो बेसिकली ऑल दीज बॉडी पार्ट्स आर इन सायंटिफिक लँग्वेज कॉल्ड एज अ ऑर्गन. सो व्हॉट इज मीन बाय ऑर्गन? Start from this. A part of the body that is used to perform a certain function is called an organ. A part of body म्हणजे आपली ही जर पूर्ण शरीर आहे, बॉडी आहे, त्याचा एक पर्टिक्युलर पार्ट विच इज यूज और एनी पार्ट दॅट वी यूज टू परफॉर्म अ सर्टन फंक्शन, जे आपण वर्क करण्यासाठी यूज करतो, त्या सर्व पार्ट्सना काय बोलतात? ऑर्गन ऑफ अवर बॉडी. फॉर एक्झाम्पल, we use legs to walk. Yes, legs is one of the organ. Then our legs are our organ for walking. So that is called, our legs are the organ of the body. बघा, आपण for the writing we are using hand. So hand is our organ. So all the different, for the hearing we use ears. To smell we use nose. To see we use eyes. So all these are the organs of our body. Look at these organs are given here. So these are the organ. So what is meant by organ? A part of body that is used to perform a certain function is called an organ. This is the definition of organ. Organ म्हणजेच काय? बॉडीचे पार्ट जे आपण वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी यूज करतो, त्या प्रत्येक पार्टला सेपरेट काय म्हणतात आपण? ऑर्गन. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गन. Two types of organ. First is internal organ and second is external organ. First part is internal organ and second is external organ. First part, what are the two types of organ? First is internal and second is external. So what is mean by internal? इंटरनल मीन्स जे आपल्या बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत, वी कॅनॉट सी, दीज आर द इंटरनल. अँड व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल? दॅट इज वी कॅन सी फ्रॉम द आउटसाइड ऑफ द बॉडी. सो नाउ वी आर लुकिंग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्सटर्नल ऑर्गन. ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी आर अवर एक्सटर्नल ऑर्गन. म्हणजे जे बॉडीचे पार्ट आहेत जे आपण बाहेरून बघू शकतो, आउटसाइडला आहेत आपल्या, मीन्स हँड, लेग्स, देन ear, nose, eyes, hair, all these parts are present outside our body. त्यामुळे आपण बाहेरून ते भाग बघू शकतो. सो फॉर एक्झाम्पल, इयर, नोज, आर्म्स, हात, लेग्स, पाय आर ऑन द आउटसाइड ऑफ द बॉडी अँड हेन्स दे आर एक्सटर्नल ऑर्गन्स. दे कॅन इझिली सीन. ते आपण प्रत्यक्ष बघू शकतो, डोळे बघू शकतो, कान बघू शकतो, पाय, हात बघू शकतो. ऑल दीज आर द एक्सटर्नल ऑर्गन्स. This is next concept. And then most important organ, that is sensory organ. From the organ, some organs are very special. हे आपले जे बॉडी पार्ट्स आहेत, वेगवेगळे ऑर्गन आहेत, त्यांच्यामधले काही बॉडी पार्ट्स असे जे स्पेशल आहेत. द ऑर्गन्स
that make us aware of the situation around us are called sensory organ. काय म्हणतात त्यांनाच? सेन्सरी ऑर्गन. सेन्सरी म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी किंवा आजूबाजूला काय चाललंय हे गोष्टी समजून घेण्यासाठी जे ऑर्गन हेल्प करतात, किंवा जे तुम्हाला एखादी गोष्ट, म्हणजे जर समजा पदार्थ, एखादा पदार्थ खात असाल तर तो गोड आहे कडू आहे हे कोणामुळे समजतं आपल्याला? टंगमुळे. बाजूला खूप आवाज चालू आहे हे कशामुळे करतं आपल्याला? इयर्समुळे. समोर काय दिसतंय हे आपण कशाने बघू शकतो? आईजमुळे. देन स्मेल आपण कशाने करू शकतो? नोजने. आणि कोणती गोष्ट गरम आहे थंड आहे हे आपण कशाच्या मदतीने हे करू शकतो? स्किनच्या मदतीने. सो ऑल दीज आर द 5 इम्पॉर्टंट organ of our body. They feel or gives us a sense about anything. So these are called as the sensory organ. Organ that make us aware of the situation around us are called as the sensory organ. And what are them? These are the only 5 basic sensory organ. These are the 5 sensory organ. If you in the question they ask you write down the name of sensory organ, that you have to write these 5: eyes, ears, nose, tongue and skin. These are the 5 sensory organs present in our body. Now we are looking about internal organ. जर आता आपण एक्सटर्नल ऑर्गन बघितले जे की आपण बाहेरून इझिली बघू शकतो. नाउ अबाउट इंटरनल. इंटरनल म्हणजे आतल्या बाजूने. An organ that is situated inside the body. It cannot be seen from the outside. Internal organ म्हणजेच काय? An organ that is situated inside the body. जे बॉडीच्या आतमध्ये आहेत असे बरेचसे ऑर्गन आहेत, त्या ऑर्गन्सना काय बोलतात? इंटरनल ऑर्गन. नाउ वी आर गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट द इंटरनल ऑर्गन स्टेप बाय स्टेप. व्हॉट इज देअर फंक्शन? मेनी फंक्शन्स ऑफ द बॉडी गो ऑन इनसाइड द बॉडी. आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस होत असतात, कामं होत असतात. अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स इज स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. बघा आपल्या शरीर आतमधून काय असते? रक्त, ब्लड सर्क्युलेट होत असतं, म्हणजे रक्त वाहत असतं. ते कोणाच्या मदतीने वाहतं ते आपण बघू शकतो का? आपल्या बॉडीमध्ये जे रक्त वाहतंय ते आपण बघू शकतो का? नाही. इट इज फ्लो थ्रू अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल. आपल्या बॉडीमध्ये जे रक्त मूव्ह होत असतं, फ्लो होत असतं, ते कोणाच्या मदतीने? विथ द हेल्प ऑफ अ ब्लड व्हेसल. म्हणजे आपण ज्या नसा म्हणतो ते आपल्याला पटकन बाहेरून दिसतात का? नाही. सो त्या रक्तवाहिन्या असतात, त्याच्यातून रक्त फ्लो केलं जातं इनसाइड द बॉडी अँड ब्लड फ्लोज थ्रू देम कंटिन्युअसली. त्यांच्यामधून या ब्लड व्हेसलच्या थ्रू काय होत असतं? ब्लड कंटिन्युअसली फ्लो होत असतो. इट लाईक अ पाईप इन अवर बॉडी टू कॅरी द ब्लड. म्हणजे एक पाईप सारखं वर्क करतात, छोटे छोटे असतात, स्मॉल in size, working as a pipe to carry the blood. The air we breathe in is carried out to all the parts of body through the blood. रक्ताच्या मदतीने अजून काय काय होतं? जे आपण श्वास घेतो, ब्रीद इन ब्रीद आउट करतो, ती प्रोसेस सुद्धा कोणाच्या मदतीने होते? ह्या ब्लड व्हेसल्सच्या मदतीने. द फूड, मेन आपण जे फूड खातो त्याच्यामध्ये प्रोसेस होण्याची किंवा ते अन्न पचण्याची, डायजेस्ट होण्याची प्रोसेस कुठे होत असते? इनसाइड. जे आपण बघू शकतो का? नाही. आपण फक्त फूड बाहेरून खातो, पण आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची प्रोसेस होत असते. सो दॅट इज डायजेस्टेड इनसाइड अवर बॉडी अँड दीज फंक्शन्स आर कॅरीड आउट बाय द डिफरंट ऑर्गन कॉल्ड एज अ इंटरनल ऑर्गन. आणि असे जे बॉडीच्या इनसाइड मध्ये जे वर्क केले जातात, वेगवेगळे फंक्शन केले जातात, त्यांनाच काय बोलतात? इंटरनल ऑर्गन. आणि हे करण्यासाठी इंटरनल ऑर्गनचा यूज केला जातो. नाउ फ्रॉम दिस व्हिडिओ व्हॉट वी लर्न? फर्स्ट वी लर्न व्हॉट इज मीन बाय ऑर्गन. सो अ पार्ट ऑफ बॉडी दॅट इज यूज टू परफॉर्म अ सर्टन फंक्शन इज कॉल्ड अन ऑर्गन. आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्गन. देन there are 2 types of organ. First is internal, second is external. First we are looking about the external organ, that is जे आपल्या बॉडीच्या आउटसाइडला आहेत, they we can see easily which is present outside the body. These are external organ. And then internal organ. Internal organ means they are situated inside the body. The organ which are present inside the body are called as a internal organ. And most important is sensory organ. So what are the 5 sensory organs? Eyes, ear, nose, tongue and skin. These are the 5 sensory organs. And all this information about the
organ. It is very basic important thing. That is what is meant by organ, then what is meant by internal organ, then what is meant by external organ, and what are the sensory organ present in our body. Thank you.